हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझे यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। छान समजतं असा व्हिडिओ घेऊन परत एकदा आलेले अर्थ तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे। तर सकाळच्या जेवणाची तयारी चालली, खिडकीमधून मस्तपैकी असं ऊन आलेलं आहे, पण हे ऊन काय थोड्या वेळाने खूप जास्त पडते, त्याच्या आधी पटापट मला स्वयंपाक बनवायचा आहे। आणि आज मी जेवणात काय बनवते तर बेसन भाकरी बनवणार आहे। आणि बेसन भाकरी म्हणले की मुलांचे तोंड वाकडे होतात, ते खात नाहीत। तर सचिन म्हणले का तर बऱ्याच दिवसापासून त्यांचं चालू होतं बेसन भाकरी, बरेच दिवस झाले तू बनवलेलं नाही तर बनवतो, म्हटलं ठीक आहे बनवते, पण मुलांचे तोंड वाकडे होतात त्यासाठी मी एक तर बनवायचा कंटाळ करते, का तर मग परत दुसरी एक भाजी बनवावी लागते, नाही तर मग दुसरं काहीतरी बनवायला लागते। पण म्हटलं चल सचिनने पण सांगितलं आज बनवच म्हणून, तर म्हटलं ठीक आहे बनवते। तर कसं बनवते ते बेसन तुम्हाला सांगते। आता लांबून तर तुम्हाला थोडंसं दिसत असून जवळून दाखवलेलं नाही, का तर फोन पकडत यायला कोणी नाही आहे, स्नेहा वगैरे आहे पण ती बाकीचं तिचं सकाळचे जे कामं असतात ते करते। तर आता मी तुम्हाला दाखवते, मी सांगते काय काय बेसनमध्ये टाकलेलं आहे। तर मी तेल टाकलं कडे, मी थोडंसं तेल तर तापल्यानंतर जिरी मोहरीची फोडणी दिली आहे, कांदा मस्तपैकी असा कापून टाकलेला आहे, तो थोडासा परतून घेतला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसूण वाटून घेतलं आहे। पातेल्यामध्ये बेसन घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं ओवा टाकलेला आहे। बेसन जड असतं पचायला, त्याच्यासाठी थोडासा कधी पण बेसनमध्ये ओवा टाकायचा, तर थोडंसं ओवा टाकलेला आहे। बारीक कोथिंबीर कापून टाकली आणि व्यवस्थित मिक्स करायचं। हळद मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, ठीक आहे, हळद चवीनुसार नाही टाकलेली, हळद थोडीशी टाकली, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। तर मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आणि मग काय बेसन मिक्स केलेलं बेसन कांद्यामध्ये टाकायचं, बेसन तर तयार होतं। पण बरेच जण काय करतात बेसन बनवताना ह्याच्यामध्ये बरेच जण टमाटा वगैरे सुद्धा टाकतात, तर ती आपापली आवड आहे, टमाटा टाकू शकता टाकायचं असेल तर, पण मी कधी टाकत नाही, आम्हाला आवडत नाही टाकलेलं। तर अशा पद्धतीने मी बेसन बनवते, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे। तर बेसन शिजायला टाकते आणि दुसऱ्या गॅसवर 4-5 मस्तपैकी अशा ज्वारीच्या भाकरी बनवते। तर बेसन भाकरी खायला कधी पण गरम गरम खायची, थंड झालं बिलकुल चांगलं लागत नाही, त्याला बेसनला नंतर पाणी सुटतं आणि ते मग खायला चांगलं वाटत नाही, ठीक आहे। आणि आता पातळ तुम्हाला थोडंसं दिसत असेल, पण त्याला शिजवल्यानंतर आणखीन घट्ट होईल, त्यासाठी मी आणखीन थोडंसं पाणी टाकते आणि कमी गॅसवर भाकरी होईपर्यंत त्याला मस्तपैकी असं शिजू द्यायचं आहे। आणि झाकलं ना तर त्याचा कलर उडतो, त्यासाठी झाकायचं बिलकुल नाही आहे। आता बऱ्याच जणांना वाटतं झाकल्यावर कलर उडतो का नाही, पण खरंच असं एकदम लाईट कलरमध्ये असं दिसतं, बरं चांगलं नाही दिसत ते। तर आणि शिवाय त्याच्या कोथिंबीरीचा कलर आहे ना हिरवा राहत नाही, तर कोथिंबीरचा कलरसुद्धा बदलून जातो, त्यासाठी झाकायचं नाही आहे। तर असंच कमी गॅसवर शिजू द्यायचं। तर चला मस्तपैकी शिजू द्या, तोपर्यंत मी भाकरी बनवते। आणि शिवाय मुलांसाठी एक नाश्ता बनवायचा आहे, तर कसा बनवायचा ते सुद्धा तुम्हाला दाखवते, का तर बेसन भाकरी ते खाणार नाही आहेत, तर त्यांच्यासाठी काहीतरी बनवणं गरजेचं आहे। तर त्यांना बनवते मस्तपैकी नाश्ता, आणि तो नाश्ता तुम्हाला झटपट कसा बनवायचा ते सुद्धा तुम्हाला दाखवते। तर मस्तपैकी असं बेसन पण तयार झालं आहे, गरमागरम भाकर तयार झाली, तर सचिनला खायला देते आणि आणखीन 2 भाकरी बनवून घेते। झाल्यानंतर मग मुलांचा नाश्ता बनवते, का तर ते खाणारच नाही आहेत। भाकर बघू शकता मस्तपैकी असे झालेले आहे आणि गरमागरम बेसन मस्तपैकी भाकर, आणखीन ह्याच्यापेक्षा आणखीन कसलं जेवण पाहिजे खायला, आहे की नाही। तर तुम्ही सुद्धा मस्तपैकी असं बेसन भाकरी बनवा आणि मस्तपैकी खावा। शिवाय ना हे शेतामध्ये खायला ना आणखीन मस्त लागतं, शेतामध्ये काहीतरी भाज्या वगैरे असतात बघा, मेथीची भाजी वगैरे, त्यासोबत बेसन भाकर मेथीची भाजी कच्ची खायला आणखीन छान लागते। तर तुम्ही शेतामध्ये सुद्धा एक अर्धा टाईम खाऊ शकताय। आम्ही गावाला असायचो तर कधीतरी खायचो असं, पण आता काही तर खायला भेटत नाही, त्यासाठी आपलं घरातच बनवायचं आणि घरात खायचं असं काम आहे। आणि चला भाकरी बनवून झाल्या, एक भाकर मी गॅसवर कमी गॅस करून ठेवली, जेणेकरून आणखीन कडक होईल नाश्ता बनवेपर्यंत। तर मध्ये जर कडक झाली तर गॅस बंद करेन मी, आणि त्यांचा नाश्ता बनवल्यानंतर मग परत मी जेवण करेन, त्याच्यासाठी मी गॅसवर एक भाकर ठेवलेलं आहे। सचिनचं खाऊन झालं, ऑफिसला पण ते गेले, आणि मुलांसाठी नाश्ता बनवण्यासाठी मी इथं पालक थोडासा कट केला आहे, कांदा कट केला आहे, आता नाश्ता बनवते। चला कसा बनवते ते तुम्हाला दाखवते। तरी तुम्ही 10 मिनिटापूर्वी रवा भिजत ठेवला होता, ही बारीक रवा आहे, जाड रवा नाही घ्यायचा, जाड रवा एकदम असं फुलला ना आणखीन जाड दिसेल, तर बारीक रवा घ्यायचा आहे। तर हा रवा अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी असेल, तर एवढा रवा आहे। व्यवस्थित फुलल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकायचं आहे, बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन किती टाकायचं आहे, 5 ते 6 चमचे, जास्त नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं आहे। आणि थोडासा ओवा टाकायचा, हातावर चोळून ओवा टाकायचा, ओव्याने काय होतं एकदम छान मस्त अशी चव लागते। आणि शिवाय बेसनचं काय बनवलं ना त्याच्यामध्ये मी थोडंसं ओवा टाकते। मग बेसनसाठी जी चटणी वाटली होती ती थोडीशी मी ह्याच्यात चटणी टाकलेली आहे, पण ह्याच्यात थोडंसं पाणी आहे या चटणीमध्ये, का तर मिक्सरचं भांडंसुद्धा मी थोडंसं धुवून घेतलं आहे। आणि काय काय होतं चटणीमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की लसूण आणि हे होतं, हिरव्या मिरच्या होत्या,
वरतून शेपूची भाजी नाही, शेपूची भाजी नाही, पालकची भाजी टाकलेली आहे. हे मी तुम्हाला थोडीशी शेपूची भाजी दिसत असेल, पण पालकची जेव्हा आपण गड्डी घेऊन येतो विकत, तर त्याच्यामध्ये 1-2 काड्या शेपूच्या सुद्धा भाजीवाले बांधतात, तर त्याच्यामध्ये 1-2 काड्या शेपूच्या सुद्धा होत्या, तर ती सुद्धा मी कापून टाकलेली आहे पालक. आणि थोडीशी 2-3 काड्या शेपूच्या होत्या त्या सुद्धा टाकलेल्या, ठीक आहे. आणि एक बारीक कांदा कापून टाकला आहे. आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद आणि मीठ. आणि शिवाय हळद जरी तुम्ही नाही टाकली तरी काही हरकत नाही. पांढरं बॅटर असं जरी ठेवलं ना तरीसुद्धा खूप छान मस्त असा कलर बी येतो. खायला तर अतिशय चांगलंच लागणार आहे. हळद टाकली तरी त्याची चव तशीच लागणार आहे, नाही हळद टाकली तरी चव अशीच लागणार आहे. कशासाठी तर कलरचं काही नाही आहे. आणि मस्तपैकी असं पांढरं जर तुम्ही बॅटर ठेवलं ना त्याच्यामध्ये हिरवा पालक असं खूप छान दिसणार आहे. तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी काही हरकत नाही. तर मी थोडीशी हळद टाकलेली, खूप जास्त नाही टाकायची, थोडीशी टाकायची, एकदम लाईट येलो म्हणा, ठीक आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर आपण हे जे मस्तपैकी असं नाश्ता बनवूया. पॅन ठेवलेला आहे मी, नॉनस्टिक पॅन ठेवायचा आहे जेणेकरून व्यवस्थित चिटकणार नाही. आणखीन तुम्हाला एक सांगते, जर तुम्हाला रव्यामध्ये दही टाकायचं असेल ना, तुम्ही दह्यामध्ये सुद्धा रवा भिजवून ठेवू शकताय. पण काय होतं ना, पॅनवर आपल्याला टाकल्यानंतर तव्यावर म्हणा साध्या किंवा पॅनवर ना ते थोडंसं चिकट होतं, एकदम चिकट होतं. तर त्यासाठी मी बऱ्याच वेळा रवा टाकून म्हणजे बऱ्याच वेळा मी दही टाकून सुद्धा बनवलेलं आहे. पण आता मी दही टाकलेलं नाही, फक्त पाणी टाकलेलं आहे. तर तुम्ही ह्याच्या जागी पाण्याच्या जागी दही टाकून सुद्धा मिक्स करू शकताय. तर पॅनवर 2-3 थेंब तेल टाकून व्यवस्थित टिश्यू पेपरनं पुसून घेतलेला आहे पॅन, जेणेकरून चिटकू नाही. एक वाटीनं मस्तपैकी असं बॅटर टाकून मी पसरणार आहे. आणि जर तुम्हाला बॅटर थोडंसं घट्ट वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे पाणी टाकू शकता. पाणी टाकले की आणखीन थोडंसं पातळ तुमचं बॅटर होईल आणि जे काही तुम्ही बनवचाल नाश्ता तो जरा पातळ होईल, ठीक आहे. आणि आवडीनुसार तुमच्या करायचं, जाड पातळही करायचं आहे. शिवाय पालक वगैरे टाकलेलं आहे तर खूप जास्त असं पातळ होत नाही आहे, थोडंसं जाडसर होतो. काय नाही तर मग पालकमुळे काय होतं ना, फाटल्यावर दिसतो. त्यासाठी खूप जास्त पातळ पण नाही करायचा, तर नॉर्मल ठेवायचं आहे. बघू शकता कसं जाड पण नाही आहे, पातळ पण नाही, मीडियम आहे. आणि शेकल्यानंतर अजून ते मस्तपैकी असं होईल. आणि साईडनं मग तेल सोडा किंवा तूप सोडा तुमच्या आवडीनुसार. व्यवस्थित दोन्ही साईडने एकदम असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. त्याच्यासोबत तुम्ही सॉस किंवा दही आनंदाने खाऊ शकताय. खूप छान आणि मस्त टेस्टी नाश्ता लागतो. तर मी मुलांना दही देते. दही हे आंबट बिलकुल नाही आहे, चांगलं दही आहे. त्यासाठी मी हे साखर मीठ काही टाकणार नाही आहे. जर त्यांना आवडलं तर हे असं खातील, नाही तर मग ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाक म्हटले तर मी थोडीशी साखर टाकून देईल त्यांना. मीठ तर टाकून खाणार नाही येते, पण साखर थोडीशी टाकून खातील, ठीक आहे. आणि जरी साखर मीठ नसेल तर मला तर वाटतंच नाही आहे, ज्यासोबत सॉस खायला सॉस खूप जास्त आवडतो, टमाटा सॉस, त्या टमाटा सॉससोबत ती काही पण खाते, ठीक आहे. आता हे देते त्यांना खायला. आणि तुम्ही सुद्धा हा नाश्ता नक्की बनवा, तुम्हाला आवडेल. शिवाय मुलांना तर आवडेल, शिवाय मोठ्यांना सुद्धा खूप जास्त असं आवडेल. तर चला मस्तपैकी असं शेकून घेते, जवळून दाखवते कसं बनलेलं आहे तुम्हाला. ताटामध्ये मस्तपैकी दह्याची वाटी ठेवायची, गरमागरम आपला झालेला नाश्ता ठेवायचा. आणि बघू शकताय नाश्ता तुम्ही किती मस्त असा झालेला आहे. लहान मुलं किती आवडीनं खातील, आहे की नाही. तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवा, मुलांना द्या. आणि हा छोटासा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. भेटूया उद्याच्याला, तोपर्यंत बाय बाय.